तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। एप्रिलमधील नुकसानीची मदत अद्याप मिळाली नाही, मेची केव्हा मिळणार? अवकाळीमुळे 2 महिन्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे रखड। राज्यात एप्रिल व मे या 2 महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे 93,000 हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले। कृषी विभाग नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल महसूल विभागाकडे सादर करतो। एप्रिलचा अहवाल अद्याप सादर झालेला नाही, त्यामुळे मे महिन्याचा अहवाल त्यानंतरच सादर होईल हे स्पष्ट झाले आहे। 2 टप्प्यांमध्ये होणार जातनिहाय जनगणना। 1 मार्च 2027 मध्ये होणार सुरुवात। बर्फाळ प्रदेशासाठी ऑक्टोबर 2026 चा मुहूर्त। 2011 मध्ये लोकसंख्येत 17.64% वाढ झाली। पांढरकवडा केंद्रावर ज्वारी खरेदीचा शुभारंभ। 3,371 रुपये हमीभावाने खरेदी। मुंडेंविरोधी पुरावे एसीबी कडे, आता धनंजय मुंडे वाचणार नाहीत, अंजली दमानिया यांचा दावा। आता सरकारकडे कागदपत्रांद्वारे या प्रकरणातील खरी माहिती पोहोचवली आहे। आता मुंडेंना प्रत्येक गोष्टीत पुरावे देण्यासाठी यावे लागणार आहे। अमेरिकेतील शेती मुळासकट उद्ध्वस्त करण्याचा कट। चीनी दाम्पत्यानं आणलेल्या विचित्र बुरशीवरून खळबळ। FBI सांगितलंय की अशा प्रकार म्हणजे अमेरिकेच्या सार्वजनिक सुरक्षेसाठी तात्काळ मोठा धोका आहे। बोनसच्या प्रतीक्षेत शेतकरी हवालदिल। 3 महिने लोटूनही बोनस मिळेना। धान उत्पादकांवर कर्जबाजारी होण्याची वेळ। एकनाथ शिंदेंची शासकीय बैठकांकडे पाठ। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 3 बैठकांना दांडी, नाराजीची चर्चा। मोठी बातमी, लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचे 1,500 रुपये जमा होण्यास सुरुवात। महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून माहिती। सोयाबीन पेरणी करताना काळजी घेण्याची गरज, कृषी विभागाचे आवाहन। बियाण्यांची पेरणी 3 ते 5 सेंटीमीटर खोलीवर होणे आवश्यक। आदित्य ठाकरेंची काकांना साथ। महाराष्ट्र हितासाठी येत असतील तर सोबत घेऊन लढू, सर्वांच्या मनातली बातमी लवकरच कळेल। कांदा निर्यातीत 32% घसरण, नाशिकच्या शेतकऱ्यांवर परिणाम। लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या गाड्या मोठ्या प्रमाणावर दाखल, मात्र निर्यात घटल्याने बाजारात चिंतेचे वातावरण। लासूर स्टेशन येथील कांदा मार्केटमध्ये व्यापाऱ्यांचे लॉबिंग। सायंकाळी 300 रुपये तर दुसऱ्या दिवशी त्याच कांद्याला 700 रुपयांचा दर। हवामानाचा अचूक अंदाज आता मोबाईलवर। मेघदूत, IMD आणि स्कायमेट ॲप ठरत आहेत मार्गदर्शक। स्थानिक परिस्थितीनुसार पीक सल्लाही मिळतोय। घरात पाणी शिरलेल्या नुकसानग्रस्तांना मदतीचा हात। इंदापूर तालुक्यात 24 ते 26 मे दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे 51 गावांमधील सुमारे 2,894 घरात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। शासनाने या नुकसानग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी 10,000 रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर केले असून 2 दिवसात रक्कम थेट खात्यामध्ये जमा होणार आहे। थकीत गाय दूध अनुदान तातडीने अदा करा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश। गोकुळ चेअरमन नवीश मुश्रीफ यांची सदिच्छा भेट। पुसद परिसरात हळद लागवडीला सुरुवात। कापूस व सोयाबीनच्या पेऱ्यात घट, हळदीतून शेतकऱ्यांना अधिक नफा। पुरंदरच्या शेतकऱ्यांना हवाय 1 एकरला 10 कोटींचा मोबदला। विमानतळ भूसंपादन प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांची भेट। पुरंदर येथील नियोजित विमानतळासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर इथल्या शेतकऱ्यांना एकरी 10 कोटींचा मोबदला मिळावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। पीक कापणी प्रयोगात विमा कंपनीची बनवाबनवी अमान्य, पात्र शेतकऱ्यांना पीक विमा द्यावाच लागेल, कृषी मंत्र्यांचे कृषी आयुक्तांना आदेश। घरकुल लाभार्थ्यांना माती मिश्रित रेतीचे वाटप, नागरिकांमध्ये रोष। कुही तालुक्यातील प्रकार, महसूल प्रशासनाची उदासीनता जबाबदार। समृद्धी महामार्गाच्या 4थ्या टप्प्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज लोकार्पण। रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या 4थ्या टप्प्याचे लोकार्पण गुरुवारी होणार आहे। हा मार्ग राज्यातील 24 जिल्ह्यांच्या विकासास गती देणारा ठरणार आहे। वाढत्या खर्चाने शेतकरी वळतोय बैलजोडीकडे, यांत्रिकी शेती ठरताय खर्चिक। पारंपरिक मशागतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढलाय।
यावर्षी तुरीचे भाव कमी, शुल्क मुक्त आयात धोरण जबाबदार. तूर यंदाच्या हंगामात 6 ते 7 हजार रुपयात विकावी लागते. झालेला खर्च काढणे सुद्धा झाले अवघड. शेतकऱ्यांची भिक्षेकऱ्यांशी तुलना, कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी. नाशिक येथे पत्रकार परिषदेत बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कृषी मंत्री कोकाटेंच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. खाद्यतेल आयात शुल्क कपात, तेलबिया पिकांच्या मुळावर पेरा गाठणार. खाद्यतेल अभियानाला धक्का बसणार. सरकारच्या आयात धोरणामुळे सलग दुसऱ्या वर्षी शेतकऱ्यांना सोयाबीनसह तेलबिया पिकांसाठी कमी भाव मिळत आहे. यंदा ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर खाद्यतेल आयात शुल्कात कपात करण्यात आली. त्यामुळे यंदा सोयाबीनसह प्रमुख तेलबिया पिकांची लागवड कमी होऊन मका, ऊस आणि भाताची लागवड वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वापसा मिळताच खरीपाची पेरणी. माढ्यात उडदाला सर्वाधिक पसंती. मागील वर्षी 44,604 हेक्टर तर यंदा 47,589 हेक्टर क्षेत्रात पेरणी. लग्न आणि 10व्यातील भाषणे बंद व्हावीत. मोठा पुढारी आल्यावर सुरू असलेले लग्न थांबवले जाते आणि आशीर्वाद दिले जातात. पुढारी गेल्यावर पुन्हा कार्य सुरू होते. बैलांच्या किमती लाखाच्या घरात, परंतु मशागतीसाठी ट्रॅक्टरचे दर वाढले. लहान शेतकऱ्यांसाठी अडचण, मोठ्या शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर फायदेशीर. परदेशी खेळाडूंना रात्री देश सोडायचा होता. बंगळूर चेंगराचेंगरीबाबत कर्नाटक सरकारचं स्पष्टीकरण. चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर झालेल्या या दुर्घटनेत 11 चाहत्यांचा मृत्यू झालाय तर 33 जण जखमी झाले. सत्कार सोहळ्यासाठी स्टेडियममध्ये जाण्यासाठी प्रचंड गर्दी उसळल्याने ही दुर्घटना घडली. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.